काय शाहीर साहेबाचं म्हणणं आहे म्हणते शायरी करणं अरे गैरो का काम नाही. अरे गैरे येऊन का शायरी करतील काय? म्हणून म्हणायचं आहे शाहीर साहेबाचं म्हणणं आहे का बाई तुमचा प्रश्न म्हणजे मी जे विचारलं त्याचं उत्तर जमलं नाही. ठीक आहे तुम्हाला तुमचं मला जमलं नाही पण मला जमलं का तुम्हाला? तुम्ही 1913 सांगता राजा हरिश्चंद्राने 1953 सांगता. आता मला सांगा मुका चित्रपट पाहायला गेलते काय? बाबासाहेब मुका चित्रपट होता राजा हरिश्चंद्राचा. आता ते मुका चित्रपट बघायला गेलते काय शाहीर साहेब? तुम्ही तर अभ्यासवंत. मी म्हटलं मी पहिलेच काय बोलले डोंगरे साहेब की मी शाहीर साहेब एवढे अभ्यासू नाही आहे का? त्यांचा अभ्यासदान काय जास्त अभ्यास आहे. मग तुम्ही एवढे अभ्यासवंत शाहीर म्हटल्यावर तुम्हाला माहिती असणार पाहिजे. तुम्ही काय म्हणता की मग 13 पहिला का 56 पहिला 53 पहिला 54 पहिला? तर मग मला सांगा 13 पर्यंत तुम्ही 1913 म्हणायला पाहिजे होता ना. मग मला सांगा बाबासाहेब मुका चित्रपट पाहायला गेले कारण मग त्यांना काय समजलं मुका चित्रपट पाहून राजा हरिश्चंद्राचा? ते चित्र पाहिलं फक्त चित्र पाहायला गेले असेल का? त्यांना फेरफट कसं पाहायचं होतं म्हणजे मूड फ्रेश करायचं होतं तर मुका चित्रपट पाहायला गेले असेल का? ते चित्र पाहिले मग तुमचं जमलं काय? तुम्ही तर ज्ञानीवंत शाहीरांत ना. आणि म्हणून म्हणायचं आहे म्हणून म्हणायचं आहे तर म्हणायचं शाहीर साहेब काका येऊ द्या. धन्यवाद. किसनाजी शाहीर गोमकार बरोबर काका? गोमकार ना? किसनाजी शाहीर गोमकार भारती खडगाव आमच्या काकाकडनं 500 रुपयाचं सप्रमाण आमच्या पार्टीला आलेलं आहे. मी आणि माझी पार्टी त्याची खूप आभार. धन्यवाद. जगार लागते 500ची नोट द्यायला प्रत्येक देऊ शकत. म्हणून काय म्हणायचं आहे शाहीर साहेब मग अशी फरमाईश आली ती डोंगरे साहेबाची महात्मा फुलेंचा पण विषय सादर करायला पाहिजे. एक महात्मा फुलेंचा गीत सादर करते आहे. शाहीर साहेबाचं म्हणणं आहे का माझे माय बाप शाहीर साहेब म्हणतात गाणं तर मिट्टू सारखे गाते. अभ्यास मी प्रबोधन सांगत नाही का तुम्हा लोकांना? अभ्यास किंवा बिना अभ्यासात शायरी करायला का इथं? तुम्ही 100 आता मी 80 तर करत असं काय करत असाल? पण तुम्हाला वर्ष किती झाले शायरी क्षेत्रामध्ये याचा विचार काऊन नाही करत तुम्ही 35-40 वर्ष तुमच्या शायरी 35 वर्ष तुमच्या शायरीला झाले आणि इनमीन माझं 7वं वर्ष सुरू आहे. तेवढी माझी वय नाही माझी वय नाही तर तेवढी तुमची शायरीने वय झाली. मग कुठं तुमची तुलना कुठं माझी तुलना करता तुम्ही शाहीर साहेब? मग मी काय वाईट सांगितलं माझे माय बाप? अभ्यास नाही सांगून राहिली मी. तुम्हाला पटतंय माझ्या बाबांनो? मी जे सांगते तुम्हाला पटतंय की नाही पटतंय? शाहीर साहेब कमी सांगा पण लोकांना पटेल असं सांगा. लोकांना पटेल असं सांगायला पाहिजे. बाबासाहेब काय म्हणायचे की मला लोकांची गर्दी नाही मला गर्दी नाही मला दर्दी लोक पाहिजे. मला गर्दी नाही मला दर्दी लोक पाहिजे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते भीमा का 5च काऊन 100 काऊन नाही म्हटलं बाबासाहेबांनी? 100 म्हणू शकले असते. पण बाबासाहेब म्हणाले की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते तर तलवारीच्या तयाच्या न्याऱ्याचे डोकं असते. मला 5च लोक पाहिजे पण माझ्या विचाराचे पाहिजे. विचार मांडणारे पाहिजे. लोकांना अंधकारातून मुक्त करणारे पाहिजे. बाबासाहेबांचे विचार सांगणारे पाहिजे. अरे मला 100 कामाचे नाही मला 5च कामाचे आहेत. म्हणून बाबासाहेबांचे विचार ऐकायला 100 लोक नाही 5च लोक पाहिजे. मला गर्दी लोक मला दर्दी लोक पाहिजे. शाहीर साहेब पुन्हा तुमचा प्रश्न आहे. शाहीर साहेबांचा प्रश्न असा आहे की बाई स्वतःचे गाणे म्हणलं तर खूपच चांगलं होईल. पहिल्या राऊंडला जे मी गाणं गायलं की सोनियाची उगवली सकाळची गायला शायरी करू दुय्यम दमदार. आमचं गाणं नाही आहे ते माझ्या भावाने दर्शन म्हणून लिहून दिलेलं गाणं. तुमचं गाणं आहे का ते? मी जे बोलले जो बाटे हो बाडा बॅरिस्टर हो हे गाणं आमच्या साहेबाच्या सुप्रभात बारसाकडे 2 दिवसाच्या आधी लिहिलेलं गाणं आहे. ते मी कवालीमध्ये सादर करते 2 दिवस झाले. मग हे काय मग आमच्या साहेबांची इच्छा होती रमाईचं एक गाणं व्हायला पाहिजे. पत्रात लिहिते रे मग बरोबर साहेब मी गाणं गायलं. मग मला सांगा ह्या लोकांनी जर फरमाईश केलं तर आम्ही येतो कोणासाठी? स्वतः येतो का आम्ही? लोकांसाठी. ह्या लोकांसाठी येतो. पैसे घालायला घेतो आम्ही फुकटाचा घेऊन लोक कचकच. मग लोकांची जर फरमाईश करू नये तर आमच्या शरीराला काय अर्थ आहे? काही अर्थ नाही. मग मला हे सांगा तुम्ही होता स्वतःचे गाणे तर शाहीर साहेब पुरुषोत्तमजी खांडेकरची तुम्ही स्वतःचे गाणे लिहिता
एवढे मोठे आनंद शिंदे 7-7 लाख रुपये एका कार्यक्रमाचे घेते. मंजुषा शिंदे 4-4 लाख एका कार्यक्रमाचे घेते. विकास राजा 80,000 1 लाख रुपये एका कार्यक्रमाचे घेते. मग ते प्रबोधन करणार आहेत का? मग ते दुसऱ्याचे कार्य का म्हणतात? का म्हणतात? दादा मी काय बोलते, बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत मांडता कशी याचा विचार करा. तुम्ही स्वतःचे गाणे म्हणता का याचा विचार नाही का? बरोबर आहे. स्वतःचे गाणे लिहून जर तुमचं प्रबोधन लोकांना समजत नसेल त्या प्रबोधनाला काही अर्थ नाही आहे. पण आम्ही लोकांसमोर काय सादर करतो हे लोकांना पटवून द्या. तुमचे गाणे असले म्हणजे तोफान नाही म्हणत आपण लोक. बरोबर आहे. स्वतःच्या गाण्यासमोर आम्ही का तोफान झालो का? अरे दुसऱ्याचे जरी सांगा पण बाबासाहेबांचे विचार मांडा. विचार असायला पाहिजे. नाही तर माझं गाणं असलं पण ते लोकांना समजत नाही तर काय हो त्या गोष्टीला. आणि म्हणून म्हणायचं आहे शाहीर फुलेचा विषय आमचे महात्मा फुलेंचा विषय सादर करते. आमच्या डोंगरे साहेबांची इच्छा होती की गाणं गायला पाहिजे महात्मा फुलेंचा. जर झाला भिडेवाला तरी साक्ष आहे त्या क्षणाची. जर झाला भिडेवाला तरी साक्ष आहे त्या क्षणाची. आणि तेच तान भागली त्या मांग महारांच्या पाण्यांची. जाती विषमता मोडून निघावी म्हणूनच. जाती ही विषमता मोडून निघावी म्हणूनच ज्योतिबाने पाण्याचा हौद खुला केला आणि परवाना केल्या आपल्या जीवाची. महात्मा ज्योतिबाने हौद खुला केला पाण्यासाठी, आपल्या जीवाची परवाना करता ते महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि मग एक नवीन विषय सादर करते. आताच लिहून दिला माझ्या मिस्टरांनी ते गीत सादर करते तुमच्या समोर. हा प्रेमिलबाई खोब्रागडे यांच्याकडून 51 रुपयाचं दान आलेलं आहे. रत्नाकरजी खोब्रागडे मुक्काम घोराड यांच्याकडून 51 रुपयाचं सप्र मिळालेलं आहे. जय भीम. ना भाला ना भाला ना घरची ना घाव पाहिजे. या चालीवरती मी माझं गीत सादर करते आहे. ऐकून दाखवते ते गाणं की ना भाला ना घरची ना घाव पाहिजे. ना भाला बाबासाहेब म्हणाले 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगा. शिक्षण हे वाघरीचं दूध आहे. जो कोणी प्राशन करे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अबे हमें दब के जीना नहीं आता, हम खुलेआम चलते हैं. ये शेर की औलाद है, रखते तो बात करते हैं, झुकेगा नहीं साला. काय घटा सावन की घटा बत्ती मुझा. आणि म्हणून म्हणायचं आहे की घर कुत्ता समजकर जियोगे तो लात मार के फेक देगी ये दुनिया. बाबासाहेब म्हणायचे की बळी हा बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा दिला जात नाही. अबे जगायचं आहे तर वाघाची औलाद बनून जगा रे. बकऱ्याची औलाद बनून जगायचे नाही. बळी बकऱ्याचा दिला जातो, वाघाचा दिला जात नाही. ही वाघाची शेर वाघाची औलाद बनून जगा. आणि वाघाची औलाद बनून जगेल मोडेल पण वाकणार वाकणार नाही. म्हणायचं आहे ना भाला ना बरची ना भाव पाहिजे. चारायनी कि घर कुत्ता समझकर जियोगे तो लात मार के फेंक देगी ये दुनिया. घर कुत्ता समझकर जियोगे तो लात मार के फेंक देगी ये दुनिया. नहीं, घर बाजारू बनकर जियोगे तो यूज करके फेंक देगी ये दुनिया. कुत्ता समझकर जियोगे तो लात मार के फेंक देगी ये दुनिया. घर बाजारू बनकर जियोगे तो यूज करके फेंक देगी ये दुनिया. अरे एक बार सच्ची बाबा साहब की औलाद तो बन के देखो. एक बार सच्ची बाबा साहब की औलाद तो बन के देखो. अरे शेर समझकर सलाम ठोक देगी ये दुनिया. आणि म्हणून म्हणायचं आहे राहुलजी ठाकरे मुक्काम सिंधी यांच्याकडून आमचा भाऊ माझ्या भावाकडे 100 रुपयाचा सप्रेमडिया विचारावरती आलेला आहे. ना भाला ना भाला ना भाला ना मर्जी ना घाव पाहिजे. ना भाला ना मर्जी ना घाव पाहिजे. पण तुझ्या
शब्द आमचे शब्द तलवारीपेक्षा धारदार शब्द आहेत महाराजांच्या पोरांचे बहुजनांच्या पोरांचे आणि मग म्हणायचं ना भाला बाबरची ना भाव पाहिजे ना भाला बाबरची ना भाव पाहिजे ना भाला बाबरची ना भाव पाहिजे पण तुझ्या रक्तामधला तुझ्या रक्तामधला पण तुझ्या रक्तामधला भीमराव म्हणतात ना की माणसाने म्हणजे तुम्ही बोला ना मी असले मग तुम्हाला बोलायची संधी नाही बोला तुम्ही पण असं दुसऱ्यांना एकदम तुच्छ समजून नको बोला ना शाहीर साहेब हे काय झालं तुमचा विषय हा विषय कोणता झाला की म्हणजे तुम्ही मला कुठतरी कमी लेखायचा प्रयत्न करताय असं झालं ना तुमचा पण असं नाही राहत हा प्रबोधनाचा विषय आहे तुम्ही पहिलेच काय बोलले गाणे कोणाचे किती मोठे का असो ना पण त्याचा विषय जर ढंगाचा नसेल तर गाण्याच्या विषयाला महत्व नाही म्हणजे गाण्याला महत्व नाहीये तुम्ही बाबासाहेब मानावं नका समोर बाबासाहेब मांडा सावित्रीबाई फुले मांडा महात्मा ज्योतिबा फुले मांडा रमाई मांडा तुमचं खूप सुंदर गाणं असेल दादा आणि तुमच्या गाण्यात तुम्ही खूप सुंदर रमाई म्हणजे लिहिलेली आहे आणि त्या रमाईच्या भावार्थच तुम्ही तर लोकांना सांगत नाही तुमची रमाई कोणा कामाची हा रमाई लोकांना समजेल नाही बाबासाहेब लोकांना पटेल नाही ती ते बाबासाहेब आहे ती रमाई आहे ते महात्मा ज्योतिबा फुले निवड पाक